अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की स्वामींची सर्वात आवडती आणि सर्वश्रेष्ठ सेवा कोणती आहे. आपण खूप साऱ्या सेवा करतो आणि बऱ्याच ज्या ताईंना वेळ आहे ना, तर त्या ताई भरपूर साऱ्या स्वामी महाराजांच्या सेवा करत असतात. पण काही ताईंना वेळच नसतो, पण स्वामींची सेवा करण्याची तर खूप इच्छा असते. तर आजची आपण स्वामी महाराजांची सर्वात आवडती सेवा कोणती आहे ती जाणून घेणार आहोत. या सेवेला ना कोणती अटी ना कोणते नियम नाहीत. ही सेवा तुम्ही कधीही केव्हाही कुठेही करू शकतात. याला कोणत्याही वेळेचं बंधन नाही किंवा कोणत्याही अटीचं बंधन नाही. मग ही सेवा कोणती आहे? आता बऱ्याच ताईंना बघा लक्षात आलं असेल की ती सेवा म्हणजे कोणती सेवा आहे. तर खूप म्हणजे खूप अशी ही सेवा आहे. मनाला आनंद देणारी, मनाला शांत करणारी, थकलेल्या मनाला आधार देणारी, सर्व काही संपलं असं वाटणाऱ्या मनाला एक स्थिरपणा देणारी, एक मोठा विश्वास देणारी ही सेवा आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांचा वाक्य ऐकतो ना, त्यावेळेस मनाला एक वेगळीच म्हणजे शांतता मिळते आणि असं वाटतं की आपण खूप हरल्यासारखं वाटत होतो. तर नाही, आणखीन आपलं आयुष्य आहे, आणखीन आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, असं आपल्याला स्वामी महाराजांचे हे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला म्हणजे एक नवीन जगण्याची आशा मिळते. इतकं आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेचं महत्त्व आहे. आणि बघा ताईंनो, आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की नेमकी स्वामी महाराजांची सेवा कोणती करावी आणि कसे स्वामी महाराज आपल्याला लवकर प्रसन्न होतील आपल्यावर, कशी आपल्याला त्या सेवेचं लवकर फळ मिळेल आणि स्वामी महाराज आपलं लवकरात लवकर ऐकतील का, असं बऱ्याच ताईंना खूप घाई गडबड असते बरं का. पण बघा, स्वामी महाराज आपलं लवकरात लवकरसुद्धा ऐकतात. स्वामी महाराज आपल्याला लवकरात लवकरसुद्धा प्रचिती देतात. पण बघा, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळत असतं. कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं, पण हां, फळ हे मिळतं म्हणजे मिळतंच. कारण स्वामी महाराजांची सेवा केलेली ही कधीही वाया जात नाही. त्याचं फळ योग्य त्या काळी योग्य त्या ठिकाणी स्वामी माऊली आपल्याला देतच असतात. फक्त आपण जी काही सेवा करतो का नाही, तर ती निस्वार्थपणे सेवा करायची, सर्व काही स्वामी महाराजांवर सोपवून द्यायचं. हां, जे करतील का नाही ते स्वामी महाराज योग्यच करतील, असा आपल्या मनामध्ये विचार ठेवायचा. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही असा मनामध्ये विचार ठेवाल ना, तर त्यावेळेस नक्कीच तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा ताईंनो, स्वामी महाराजांची तुम्ही कोणतीही सेवा करा, सर्व सेवा ह्या श्रेष्ठच असतात. पण स्वामी महाराजांच्या सेवेने प्रत्येक ताईंना खूप छान असे अनुभव आलेले आहेत. प्रत्येक ताईंना वेगवेगळ्या अनुभूती, वेगवेगळे छान असे अनुभव या सेवेतून आलेले आहेत. आणि काहीतरी ताईंचे मोडलेले घरंसुद्धा स्वामी महाराजांच्या सेवेने पुन्हा नव्याने त्या संसाराची सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर सगळं काही संपलं असं वाटणाऱ्या ताईंच्यासुद्धा जीवनात एक नवीन आशाची किरण निर्माण झालेली आहे. ती म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवेने. खरंच आयुष्यात काहीच नाही, आता हे अशक्य आहे असं वाटणाऱ्यांच्यासुद्धा जीवनात अशक्य गोष्टीही शक्य झाल्या आहेत. ते म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवेने. मी ताईंनो तुम्हाला जीव तोडून सांगते, खरंच स्वामी महाराजांची सेवा नक्की करा. तुम्हाला दुसरं पारायणं, उपास, तापास, जप, तासनतास बसून सेवा जमत नसेल ना, तर आजची ही साधी आणि सोपी सेवा तुम्ही दररोज नित्य नियमाने करा. बघा, स्वामी महाराज तुम्हाला अनुभव हे देणार म्हणजे देणार. प्रत्येक वेळी असं तुम्ही स्वतः अनुभवाल की आता तुमच्यावर समजा एखादं संकट ओढावलं आहे, तर लगेच मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे, ती सेवा जर केली ना, तर लगेच स्वामी महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या मार्फत तुम्हाला ते मदत करतात. काही ना काही म्हणजे कशा ना कशाच्या मार्फत तुम्हाला स्वामी महाराज त्या अडचणीतून बाहेर काढतात. ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांची नामस्मरणाची सेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त हे एक वाक्य नसून हे वाक्य इतकी पॉवरफुल
आहे ना ह्या वाक्यामध्ये, म्हणजे इतकी शक्ती आहे या वाक्यामध्ये का नाही. एक जीवनाला नवीन आशा देणारे हे वाक्य आहे. एक म्हणजे थकलेल्या मनाला एक नव्याने उभारी देणारे हे वाक्य आहे. खूप म्हणजे खूप पॉवरफुल हे वाक्य आहे. ते वाक्य म्हणजेच आपल्या स्वामींचं षटाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. बघा, जो कोणी थकलेला आहे, विचाराने ग्रासलेला आहे, हरलेला आहे, खूप सर्व काही संपलं आहे असं वाटत आहे, त्या व्यक्तीने आवर्जून स्वामी महाराजांचं नामस्मरण जितकं होईल तितकं घ्या. दररोज तुम्हाला ना जेवढं शक्य आहे तेवढं घ्या. असंच नाही की तुम्ही ह्याच टायमाला घ्यायचं त्याच टायमाला घ्यायचं नाही. तुम्ही उठता बसता काहीही काम करू, तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल घ्या, ऑफिसमध्ये काम करत असाल तर काम करत करत रिकाम्या वेळेतसुद्धा तुम्ही नाव घेऊ शकतात. किंवा ज्या लेडीज आहेत तर त्या स्वयंपाक करताना, धुणं भांडी करताना किंवा रिकाम्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही देवपूजा करताना जप करू शकतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जिथं टाईम भेटेल ना तिथं तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्या. बघा, स्वामी महाराजांचं नाम घेतलेलं कधीही वाया जात नाही बरं का. जो स्वामी महाराजांचं नाम जपतो प्रत्यक्ष त्याला स्वामी महाराज जपतात. आणि जर तुम्हाला मेवा पाहिजे असेल तर स्वामी महाराजांची सेवा ही करावीच लागते बरं का. असं नाही की तुम्ही स्वामी महाराजांचं काहीच सेवा करत नाही आणि स्वामी महाराजांनी तुम्हाला सगळं द्यावं असं वाटतं. देतात स्वामी महाराज, ते सुद्धा देतात, पण आपल्याकडून सुद्धा काही ना काही स्वामी महाराजांची सेवा व्हायला पाहिजे का नाही बरं. त्यामुळे या सेवेला ना कोणतं बंधन आहे, ना कोणती अटी आहेत, ना कोणते नियम आहे. एकदम साधी आणि सोपी सेवा तुम्ही कधीही कुठेही कशीही करू शकतात. आणि या सेवेला देवघरासमोर तासनतास तुम्हाला बसायची सुद्धा गरज नाही. आता बऱ्याच ताईंना का नाही वेळ नसतो, त्यांना सेवा करणं होत नाही, तर त्या ताईंसाठी खूप छान अशी ही सेवा आहे. आणि स्वामी महाराजांची सर्वात आवडती ही सेवा म्हणजेच नामस्मरण. ज्यावेळेस आपल्या मुखातून नाम येतं स्वामी महाराजांचं, त्यावेळेस आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मकता आहे, तर ती निगेटिव्हिटी नकारात्मकतासुद्धा बाहेर निघून जाते आणि आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं आणि आपल्या घरात एकदम आनंदमय असं वातावरण राहतं. घरातील जी काही बाहेरील बाधा आहे, जी वाईट शक्ती आहे, तीसुद्धा सर्व शक्ती सगळी काही निघून जाते फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने. इतकी ताकद स्वामी महाराजांच्या नामस्मरणात आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही खूप अडचणीत असाल, संकटात असाल, काही करावं मार्गच कळत नाही, समजा तुमच्या पुढे आता खूप मोठं संकट आले आणि त्या संकटाला मात कशी करावी हे तुम्हाला समजत नाही, तुम्ही डोळे गच्च मिटलात, आता सर्व काही संपलं असं तुम्हाला ज्यावेळेस वाटतं, त्यावेळेस स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्या. स्वामी महाराजांचं अंतःकरणातून नाव घ्या. बघा, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी महाराज तुम्हाला तिथून त्या अडचणीतून बाहेर काढतील. त्या अडचणीतून तुम्हाला स्वामी महाराज नक्की वाचवतील, हा माझा शब्द आहे. कारण स्वामी महाराजांची सेवा ही म्हणजे प्रत्येक जणाला वाटत असेल काही पण आहे स्वामी महाराजांचं, काही पण कोण पण सांगतं, पण बघा काही कोण सांगत नाही. जे अनुभवलेलं आहे, जे अनुभव पाहिलेले आहेत, जे स्वतः अनुभवलेले आहेत, तेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि खरंच स्वामी महाराजांच्या सेवे इतकं दुसरी सेवा कोणतीच नाही असं तर मला वाटतं. कारण स्वामी माऊली पावलोपावली क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत आणि तुमच्याही सोबत असावे. कारण जे आयुष्यात अशक्य होतं का नाही ते सुद्धा शक्य करून दाखवलेलं आहे माझ्या स्वामी माऊलींनी. तर इतके माझे स्वामी माऊली दयाळू आणि मयाळू आहेत. तर आवर्जून ताईंनो, तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांचं नाम जपचाल आणि ज्यावेळेस तुम्हाला छान असे अनुभव यायला सुरुवात होईल, त्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांच्या ज्या काही सेवा आहेत ना, तर त्या सेवासुद्धा तुम्ही मनाने करचाल. इतकी ताकद स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.